नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 19वी कविता वासरू. सर्वांनी पुस्तक उघडा आणि आपापल्या पुस्तकामध्ये पहा, ऐका, म्हणा, वाचा. वासरू म्हणजे काय माहितीये? गाईच्या पाडसाला किंवा लहान बछड्याला मराठीत वासरू म्हणतात. समजा तसंच नर वासरू असेल तर त्याला खोंड म्हणतात आणि मादी वासरू असेल तर कालवड किंवा फाडी असंही म्हणतात. समजलं? तर मग आता ह्या वासराचीच छोट्याशा या गाईच्या पाडसाची कविता आपल्याला आज पाहायची आहे. पहा पुस्तकामध्ये. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. विसरून या भान भूकनी तहान, विसरून या भान भूकनी तहान. पायाखाली रान घाली सारे, विसरून या भान भूकनी तहान. पायाखाली रान घाली सारे. थकून या खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. थकून या खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच मागे भटकत. फिरून जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच मागे भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, पडता अंधारू लागले हंबरू. माय तुले करू शोधू येई, माय तुले करू शोधू येई. माय तुले करू शोधू येई. अशा प्रकारची खूप छान अशी ही ओढाळ वासरू राणी आले फिरू ही कविता होती. ही तुम्ही पाठांतर करायची बालकांनो. ओढाळ म्हणजेच काय असते रे? ओढाळ वासरू म्हणजे काय? एकदम स्वच्छंदी, मनात जसे येईल तसं फिरणारं. तुम्हाला कधी जर बघायचं असेल तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का? ज्या वेळेस ह्या वासराला गाईजवळ सोडतात आणि तो ज्या वेळेस इकडून तिकडं पळतो ना, त्यावेळेस तुम्हाला ते ओढाळ या शब्दाचा अर्थ कळेल. त्याच्याकडे बघून अगदी स्वच्छंदी मनात येईल तसं तो फिरत असतो वासरू. कळपाचा घेरू सोडून या म्हणजे कळपापासून दूर इकडं तिकडं राणी वनात कुठेही फिरतंय. कानामध्ये वारे भरून येणारे म्हणजे त्याच्या कानात वारं भरल्यासारखं मस्त इकडं तिकडं धिंगाणा करत राहते. फेर धरी फिरे रानोमाळ, जसं काही वारकरी हातात टाळ घेऊन नाचत नाचत फेर धरतो तसं तो शेपटी हलवत हलवत चार पायानी उड्या मारत तिकडं तिकडं अफाट मोकाट जिकडं वाटेल तिकडं धावू लागते. भान विसरून जाते, तहान लागत नाही ना भूक लागत नाही. त्याच्या पुढं बकेट जरी ठेवलं तरी पाणी पित नाही, वैरण टाकलं तरी वैरण खात नाही, गवत खात नाही. नुसतं पायाखाली रान घाली सारे, नुसतं इकडून तिकडं पळतंय. थकून या खूप सरताहरू, ज्यावेळेस खूप थकलं त्यावेळेस त्याला आठवे कळप तया लागे. मग तया लागे म्हणजेच काय? मग त्याला आठवत येते. काय आठवण ती? कळपाची. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे. त्याच्या मागे जर आपण फिरू लागलो तर ते अजून दूर जाते. आणखीच भागे भटकत, आणखीच भागे म्हणजे काय? भागे म्हणजे थकून जाईपर्यंत भटकत राहते. पडता अंधारू, आता त्याला फक्त अंधाराचीच भीती वाटते. अंधार झाला
मग लागले हंबरू. हंबरणे म्हणजे काय रे? आवाज देणे. म्हणजेच गाईच्या ओरडण्याला किंवा वासराच्या ओरडण्याला हंबरणे म्हणतात. माय तू लेकरू शोधू येई. मग त्याच्या हंबरण्यानं त्याची आईच त्याला हुडकायला जाती आणि मग त्याला घेऊन येते. अशी खूप छान कविता आहे आणि या कवितेचे प्रश्नोत्तर तर तुम्हाला आमच्या अगोदरच नक्कीच येतील. मी या कवितेचे जे कवी आहेत अनिल यांचे खूप आभार मानतो. त्यांनी खूप छान अशी ही कविता 5वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. मला फार आवडली. चला बरं बाल मित्रांनो, आता उत्तरं द्या प्रश्नांची. पहिला प्रश्न आहे, काय आहे पहिला प्रश्न? रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करत होते? वासरू रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते. आता सांगा बरं पुढचा प्रश्न. तहान भूक विसरून वासरू काय करते? अरे तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते, सगळे रान पायाखाली घालते आणि वाटेल तिथं धावते. पुढचा प्रश्न. वासराला कळपाची आठवण केव्हा होते? अरे जेव्हा बागडण्याचा उत्साह संपून गेला व वासरू थकले तेव्हा त्याला कळपाची आठवण होते. म्हणजेच काय? संध्याकाळी त्याचा खेळ संपून गेला की त्याला त्याच्या कळपाची आठवण होते. आता पुढचा प्रश्न कविता पाठ करणाऱ्यांसाठी फार सोपा आहे. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते, विसरून या भान भूकनी तहान. पुढचा प्रश्न. वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो, मग त्याला आपला कळप आठवू लागतो. या अर्थाची कवितेतली ओळ कोणती आहे? थकून या खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. पुढचा. वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही, ते दूर जाऊ लागते. असे भटकण्यामुळे ते आणखीनच थकून जाते. म्हणजे काय? फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीनच माग भागे भटकत. म्हणजे ह्याचा अर्थ काय बघा. वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही, मग ते दूर जाऊ लागते. असे भटकल्यामुळे ते अजून थकून जाते. ह्याचाच कवितेमध्ये ओळे कुठे आहेत? फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. पहा आता नंबर 3. कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा. आहे ना हे तुमच्या पुस्तकात प्रश्न? मग आता ह्याचं वर्णन तुम्हाला सांगता यायला पाहिजे. मग आता हे वर्णन कुणाला सांगता येते माहिती आहे का मुलांनो? ज्यांना कविता समजली त्यांनाच वर्णन सांगता येते बरं. आणि ज्यांना नाही कविता समजली त्यांना वाटते काय अवघड पेपर होता गडे, आम्हाला काहीच येईन गेलं. वासराला रान पाहायची इच्छा होते. मोठ्या उत्साहानं ते चालत होते, रानाची शोभा पाहत होते, दिसेल त्या रस्त्याने जात होते. भटकता भटकता ते थकले, माघारी यायला निघाले, पण काही वेळानंतर जो रस्ता आपण सोडला त्याच रस्त्यावरून आपण पुन्हा आलो आहोत असे त्याला दिसायचे. अशा रीतीने रानात ते गोल गोल फिरू लागले. कळपातून निघालेले वासरू रानात असे गोल गोल फिरू लागले. समजलं? आता पुढचा प्रश्न आहे मराठी वाक्प्रचार. त्याचा अर्थ लिहा आणि वाक्यात उपयोग करा. कानांमध्ये वारे भरणे ह्याचा अर्थ काय? तर हुरळून जाणे. वाक्य. आईला बघताच कानांमध्ये वारे भरल्यासारखे बाळाने झेप घेतली. नंबर 2. हुरळून जाणे अर्थ त्याचा काय? मनातून आनंदी होणे. त्याचं वाक्य. हेच लिहावं तुम्ही परीक्षेत असं नाही बरं का, ह्याच्यापेक्षा वेगळंही तुम्ही लिहिलात तर ते बरोबर आहे. गुरुजींनी मोहितच्या निबंधाची स्तुती करताच तो हुरळून गेला. नंबर 3. रान पायाखाली घालणे त्याचा अर्थ काय? सगळीकडं फिरणे. आपली हरवलेली गाय शोधण्यासाठी महादूने सारे रान पायाखाली घातले. तहान भूक विसरणे म्हणजे काय? मग्न होणे.
चित्र रंगवताना सुरेखा तहान भूक विसरली. मग्न होणे म्हणजेच काय, गुंग होणे. आता हे बघा, तहान भूक विसरणे म्हणजेच मग्न होणे. आता मग्न होणे पण एक प्रचार आहे, त्याचाच अर्थ काय, एकाग्र होणे म्हणजे काय, त्या कामात राहणे किंवा गुंग होणे. संदीप कविता वाचण्यात मग्न होता. हुरूप येणे याचाच अर्थ काय आहे, उत्साह येणे. म्हणजेच काय, तर दिवसभर शेतात काम करायला सदू मामाला हुरूप येतो. मोकाट सुटणे ह्याचा अर्थ स्वैर फिरणे. त्याचं वाक्य, कळपापासून दूर झालेलं हरिण रानात मोकाट फिरत होतं. आता बघा, हे तुमच्या शब्दात उत्तर लिहायचं बरं का. आम्ही जे उत्तर सांगितलं तेच तुमचं यावं असं काही नाही. तुमच्या शब्दात जे आलं ते बरोबर. आम्ही सांगतो ते बरोबर नाही, जे बरोबर आहे ते आमचं असं आम्ही म्हणतो, आमचंच बरोबर नाही. शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता? शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि डबे खातो, थोडा वेळ गप्पा करतो व शाळेच्या मैदानावर आवडीनुसार खेळ खेळतो. मधली सुट्टी संपली की वर्गात परत येतो. आता याचं उत्तर तुमच्या शब्दात हे पण लिहायचं आहे. खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाही तर तुमची आई काय करते? आरतीचं ताट घेते, आरती ओवाळते आणि नारळ पण फोडते. खेळायला गेल्यानंतर मी लवकर परतलो नाही तर माझी आई माझ्या मित्रांच्या घरी फोन करते आणि विचारपूस करते. सर्व मित्रांच्या घरचे फोन नंबर तिच्याकडे आहेत. पुढचा प्रश्न, तुम्ही तहान भूक केव्हा विसरता? आमची कबड्डीची, क्रिकेटची स्पर्धा असली, खो खोची स्पर्धा असली तर खेळताना आम्ही तहान भूक विसरतो. मोकाट, अफाट, वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतले शब्द शोधा म्हणले बरं काय. किती सोपं आहे, म्हणजे यमक जुळणारे. वासरू, फिरू, घेरू, वारे, न्यारे, फिरे, भान, तहान, रान, मागे लागे भांगे, अंधारू, हंबरू, लेकरू. हे तर प्रश्न फारच सोपा आहे. रानोमाळ सारखे 5 जोड शब्द लिहा. म्हणजे रानो आणि माळ, तसं राणे, वने हे जोड शब्द एकच शब्द झाला, राणे वने. झाडे, झुडपे हे जोड शब्द आहे पण त्याचा एकच शब्द झाडे झुडपे. पाने, फुले, पाला, पाचोळा, ओढे, नाले हे सगळे काय आहेत, जोड शब्द. एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का? असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का? त्यावेळेस काय घडले ते सांगा. हे मात्र सगळं उत्तर ना तुम्ही मनाने लिहा बरं का. पहा पुढचा प्रश्न, खालील चित्रांना विशेषणे लावा. आता चित्र दिले हत्ती, मग हत्ती कसा आहे, सशक्त दिलंय आधीच. हत्ती कसा आहे, बलवान, हत्ती मजबूत, हत्ती अवाढव्य, हत्ती शक्तिशाली, हत्ती आहे प्रचंड. आता इथं घर दिलंय, घर कसं आहे, हे सुंदर, ऐसपैस, उंच, भव्य, हवेशीर, टुमुकदार असे विशेषण तुम्हाला घ्यायचे फक्त. अरे पुस्तकात पण कोड आहेत बरं. 32 भाऊ, 1 बहीण, सर्वात तीच आयुष्यमान, म्हणजे 32 दात व 1 जीभ. पुढचं काय, 4 बोटांचे अंतर दोघात असे, एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे, डोळे आणि कान. 12 घरावर तिघे पहारा करती, सदैव फिरती, न थकती न थांबती, म्हणजे घड्याळ व 2 काटे. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण 19वी कविता वासरू ही पाहिली आहे. त्याचे शब्दार्थ, त्याचे प्रश्नोत्तर तुम्ही नक्कीच पाठ करून छान पेपर सोडवताल अशी मला आशा आहे. धन्यवाद.